एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। माजी मंत्री छगन भुजबळ यांना तुर्तास तरी भाजपामध्ये प्रवेश नाही। महायुतीमध्ये वाद नको म्हणून भुजबळांचा भाजप प्रवेश नाही। भुजबळांना सोबत घेऊन भाजप अजित पवारांना दुखवू इच्छित नाही। महायुतीत भुजबळांचा सन्मान राखला जावा, भाजप नेत्यांनी अशा प्रकारचं मत आता व्यक्त केलं आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत जोडले। सुशांत, छगन भुजबळ हे भाजपात प्रवेश करतील अशी चर्चा होती, मात्र भुजबळ यांना तुर्तास तरी भाजपमध्ये प्रवेश नाही आणि त्या संदर्भात काही सामंजस्याची भूमिका घेतल्याची कारणं देखील आता भाजपचे नेते सांगतात। अगदी बरोबर आहे, कारण आपण जर पाहिलं असेल तर महायुती म्हणून तिन्ही पक्ष खरं तर निवडणुकीला सामोरे गेले होते आणि त्याचं यश जे आहे ते तिन्ही पक्षांना मिळालं आणि याचमुळे कुठेतरी छगन भुजबळ यांची चर्चा होती, ते भाजपमध्ये प्रवेश करतील, भाजप त्यांना भाजपमध्ये घेईल असे म्हटलं जात होतं। मात्र जी आता आपल्याला एका वरिष्ठ नेत्याने माहिती दिली त्यानुसार छगन भुजबळ यांना तुर्तास तरी भाजपमध्ये घेतलं जाणार नाही। याचं प्रमुख कारण म्हणजे भुजबळ हे मोठे नेते आहेत, मात्र त्यांना घेऊन कोणताही वाद महायुतीत नको, याचमुळे त्यांना भाजपमध्ये घेतलं जाणार नाही असं देखील म्हटलं जात आहे। त्याचसोबत जी माहिती मिळते त्यानुसार भाजपमध्ये आणि महायुतीमध्ये विशेषतः काही नेते जे आहेत वरिष्ठ नाराज आहेत, त्यांना मंत्रिपद मिळालेली नाहीत। त्यामध्ये राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ असतील नाराज, दुसरीकडे सुधीर मुनगंटीवार असतील, अब्दुल सत्तार असतील, यासारखे मोठे नेते जे आहेत ते मंत्रिपद न मिळाल्याने नाराज आहेत। या सर्वांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न जो आहे तो आता महायुतीकडून केला जाणार आहे आणि यासाठी महायुतीची एक बैठक होणार आहे अशी देखील आपल्याला खात्रीलायक सूत्रांनी आणि एका वरिष्ठ नेत्याने माहिती दिली। त्यामुळे भुजबळांचा भाजप प्रवेश तुर्तास तरी होणार नाही हे जवळपास निश्चित झाल्याचं मानलं जाते। नक्कीच सुशांत, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।